नमस्कार. वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्या मालेगाव तालुक्यामधलं हा जो मेडशी प्रभाग आहे, या मेडशी प्रभागाअंतर्गत आज इथे छोटेखानी प्रशिक्षणाचं आयोजन पाणी फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं होतं. याच्यामध्ये माझा गट माझं कुटुंब हे प्रशिक्षण होतं. आता माझा गट माझं कुटुंब हे आणि गट याचा काय संबंध, तर याचा खूप मोठा संबंध आहे. तो म्हणजे पाणी फाउंडेशन अंतर्गत जे आपले गट तयार झालेले आहेत शेतकऱ्यांचे, हे शेतकऱ्यांचे गट यांचा कुटुंब कसं बनू शकते आणि ही ताकद मोठी करण्याकरिता प्रशिक्षणाचा कसा यांना फायदा होऊ शकतो, तर हे या प्रशिक्षणातून आपण त्यांना पटवून दिलेलं आहे. म्हणजे सगळे गट कुटुंब म्हणून एकत्रित आले, एकमेकांच्या सुखदुःखात वाटेकरी झाले, एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आणि याच माध्यमातून त्यांचा प्रवास सुरू झाला. जे आज आम्हाला भरारी दिलेली आहे की जे आम्हाला कधी चूल आणि मूलच होतं, कधी घराच्या बाहेर सुद्धा निघायची संधी नव्हती. आज उमेद अभियानाने एवढ्या महिलांना सक्षम केलेलं आहे की ज्या वेळेस आम्हाला 10 ते 50 रुपये मागायची कोणाकडे लोक देत नव्हते, पण आज आम्हाला उमेद अभियानाने अशी संधी दिलेली आहे की एका वेळेस आम्ही 2-2 लाख रुपये आम्हाला एका महिलेला आम्हाला मिळतात आहेत. आज ही खूप मोठी भरारी म्हणजे आमच्या महिला सक्षमीकरणाच्या वतीने आम्हाला उमेद अभियानाने दिलेली आहे. एक महिला जर आज म्हणत असेल की मला 250 लाख रुपये पाहिजे, तर ताबडतोब प्रभाग संघातून सुद्धा मिळतात आणि ग्राम संघातून सुद्धा मिळतात आणि त्याचबरोबर महिला बचत गटातून मिळतात. त्यामुळे एवढ्या महिला आमच्या सक्षम झालेल्या आहेत, त्यांचे एवढे उद्योग सुरू झालेले आहेत. एक छोट्या उद्योगा अंड्याच्या पासून तर एक मोठ्या फॅक्टरीपर्यंत आमचे उद्योग सुरू झालेले आहेत. आणि मेडशीमध्ये तर आवर्जून सांगावं असं वाटते की आम्हाला सेंट्रल बँकेने 1,30,00,000 रुपये दिलेले आहेत आणि उमेद अभियानाचं तर तुम्हाला काय. एकच शेती गट शेतीचा नारा देत मेडशीत एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न. फार्मर कप स्पर्धेतून सामूहिक शेतीला चालना. शेतकरी व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन व उमेद अभियानाच्या माध्यमातून मेडशी येथे एकच शेती गट शेती या संकल्पनेवर आधारित एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम संसद भवन मेडशी येथे झालेल्या या प्रशिक्षणात उमेद प्रभाग संघातील शेतकरी शेतमजूर महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. महाराष्ट्रात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून फार्मर कप स्पर्धा राबवण्यात येत असून या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गट शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने शेती केल्यास उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवता येते, तसेच आधुनिक वैज्ञानिक व शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणे सुलभ होते. याबाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. पाणी फाउंडेशनच्या गट शेती संकल्पनेअंतर्गत किमान 11 किंवा त्यापेक्षा अधिक शेतकऱ्याचा गट तयार केला जातो. एकाच किंवा समान पिकाची लागवड करणारे शेतकरी एकत्र येऊन नियोजनबद्ध पद्धतीने शेती करतात. सामूहिक खरेदी, उत्पादन नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि खर्चाने व्यवस्थापन यामुळे शेती अधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जातो. प्रशिक्षणादरम्यान इर्जिक पद्धतीने शेती केल्याने होणारे फायदे, उत्पादन खर्चात होणारी बचत आणि सामूहिक शेतीचे महत्त्व याबाबत शेतकरी गटातील महिलांना सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर महिलांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात गट शेतीच्या माध्यमातूनच शेती करण्याचा निर्धारही यावेळी सर्व महिलांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मिलिंद कांबळे, अरुण आंधळे, कृषी मेंटर मेघा चौधरी, सचिन आढाव, रवींद्र लोखंडे, क्षेत्रीय अधिकारी शेखर अंबाटी, उमेद मालेगाव, प्रिया पाठक, मनीषा गुगे, रेणुका राठोड, लक्ष्मी गौरे, सुरेखा बहादुरे, नरगिस बेनीवाले, गोरखनाथ भागवत, शेख जमीर, रुस्तम सोनवणे, अशोक लोखंडे तसेच अजिंक्य मेडशीकर सह पाणी फाउंडेशनच्या गटातील शेतकरी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.